नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नुकताच चातुर्मास सुरू झालेला आहे. चातुर्मास म्हणजे काय तर आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंतचे जे 4 महिने असतात तो म्हणजे चातुर्मास. आता आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात, जी आता नुकतीच संपन्न झाली. तर देवशयनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि ते कार्तिक एकादशीला म्हणजेच की देवउठणी एकादशी म्हणतात त्याला, त्या दिवशी ते उठतात. भगवान विष्णू संपूर्ण 4 महिने निद्रावस्थेत जातात आणि ह्याच 4 महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं. आणि ह्या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णूंची खूप सेवा करायची असते. कारण की आपल्याला असं वाटतं की सृष्टी मग हे कशी चालणार, म्हणजे आता भगवान विष्णू तर निद्रेमध्ये गेलेले आहेत, तर हे जे 4 महिने आहेत ती सृष्टी सांभाळण्याचं काम भगवान शंकराचं कुटुंब करतं. म्हणजेच भगवान विष्णू, गणपती, माता पार्वती आणि कार्तिकेय स्वामी. जसं की आता श्रावण महिना येतोय, तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर या सृष्टीची काळजी घेतात. भाद्रपदामध्ये गणपती बाप्पा सृष्टीचा सांभाळ करतात. अश्विन महिन्यामध्ये माता पार्वती सृष्टीचा सांभाळ करते आणि कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्वामी या सृष्टीची काळजी घेतात. या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केलेली आहे, त्यामुळं जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेव करतात. तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचा सांभाळ हे भगवान विष्णू करतात आणि मृत्यूनंतरचा जो कार्यकाळ असतो नवीन जन्मापर्यंतचा तो भगवान शंकरांच्या खांद्यावरती असतो. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे खूप महत्वाचे आहेत आणि म्हणूनच आपण त्या त्या महिन्यात त्या देवांची आराधना करत असतो. तर आता चातुर्मासामध्ये अत्यंत पवित्र असं एक व्रत सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे गोपद्म व्रत. आता काहींनी सुरुवात केलेली पण आहे आषाढी एकादशीपासनं, देवशयनी एकादशीपासनं, ज्या दिवसापासनं चातुर्मास सुरू झालेला आहे त्या दिवसापासनं सुरू पण केलेलं आहे. परंतु ज्यांनी अद्यापपर्यंत सुरू केलेलं नाहीये त्यांनी आता श्रावण महिन्यापासनं ह्या व्रताची तुम्ही सुरुवात करू शकता. तर हे व्रत कसं करायचं आहे तर गोपद्म म्हणजे गायीच्या पायाचं चिन्ह. तर आपण आता जी 5 बोटांची रांगोळी काढतो त्याच्यामध्ये आपल्याला गोपद्म काढता येतं. तर तुम्ही रांगोळीच्या साह्याने हाताने 33 गोपद्म काढू शकता किंवा 33 गोपद्मांच्या रांगोळीचा साचा मिळतो, तर साच्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही ते गोपद्म काढू शकता. आता हे गोपद्म कुठे काढायचे तर तुम्ही देवघरामध्ये काढू शकता. देवघरामध्ये जर तुम्हाला पुढे जागा नसेल तर एक पाट ठेवा, त्याच्यावरती तुम्ही गोपद्म हाताने काढा किंवा ते तुमच्याकडे साचा असेल 33 गोपद्मांचा तर तो उठवा. त्याच्यावरती तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, एक फूल वाहा, त्याच्या शेजारी एक दिवा प्रज्वलित करा, धूप दीप लावा आणि त्याला साखरेचा, दुधाचा असा गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवा. हे आपल्याला रोज करायचं आहे 4 महिने. जर तुम्हाला देवघरात करणं शक्य नसेल तर तुम्ही दरवाजामध्ये पण करू शकता, जिथे आपण रांगोळी काढतो त्या ठिकाणी पण आपण हे गोपद्म व्रत किंवा गोपद्मांची पूजा करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे जर तुळशी वृंदावन असेल आणि त्याच्या समोर जर आपल्याकडे जागा असेल तर तुम्ही तुळशी वृंदावनाच्या समोर सुद्धा हे गोपद्म व्रत करू शकता. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही हे 3 ठिकाणी सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही एकतर देवापाशी करायचं, एकतर दरवाजाच्या समोर करायचंय किंवा तुळशीपाशी करायचंय. पण तुम्हाला 3 ठिकाणी करणं जर पॉसिबल आहे तर खूपच छान, तुम्ही 3 ठिकाणी गोपद्म काढून त्याची पंचोपचार पूजा करू शकता. आता हे कधी करायचंय तर हे रोज सकाळी आपल्याला करायचं आहे. याच्यात काय नियम आहेत, 4 दिवस मासिक धर्म आला तर तुम्हाला ते काढायचे नाहीयेत. पण घरात जर कोण काढणारा असेल, मुलगी असेल, मिस्टर असेल, मुलगा असेल, सासू सासरे असतील, ते जर काढणार असतील तर नक्की त्यांच्याकडनं साच्याच्या साह्याने काढून घ्या. नसेल कोणी काढणारं तर काही हरकत नाही, 4 दिवस गॅप दिला तरी चालतो. त्याच्यानंतर तुम्हाला काही सुतक वगैरे आलं तर मग त्या सुतकामध्ये तुम्ही दुसऱ्याकडनंही काढायचं नाही आणि स्वतःही काढायचं नाही. तेवढे ते सुतक फिटेपर्यंत ते व्रत तुम्ही करायचं नाहीये. सुतक फिटलं की तिथून पुढे ते परत व्रत चालू करायचं आहे.
आता ह्याचे नियम काय आहेत तर तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये नॉनव्हेज खायचं नाहीये 4 महिने, कारण आता चातुर्मास चालू आहे, श्रावण येतोय, भाद्रपद येतोय, अश्विन येतोय, कार्तिक येतोय, हे सगळे महिने म्हणजे व्रतवैकल्यांचे सणवारांचेच आहेत. त्यामुळे ह्या 4 महिन्यांमध्ये नॉनव्हेज खायचं नाहीये. बाकी असे त्याला नियम काहीच नाहीयेत. आता हे झालं नियम किंवा कसं व्रत करायचं ह्याची माहिती. तर ह्याचं उद्यापन करायचं का तर हो, ह्याचं उद्यापन करायचं. शेवटच्या दिवशी आपण एखादी कुमारिका किंवा एखादी सवाष्ण स्त्री बोलवू शकतो. कुमारिका जर तुमच्या इथे असेल तर तिला बोलवा, जेवू घाला. जेवण पॉसिबल नसेल तर खीर द्या किंवा 1 कप दूध दिलं तरी चालेल, एखादं फळ द्या, तिला एखादं छानसं गिफ्ट द्या आणि अशा प्रकारे तुम्ही ते उद्यापन करू शकता. जर तुमच्या इथे सवाष्ण स्त्री असेल तर सवाष्ण स्त्रीला तुम्ही घरी बोलवा, तिला देखील जेवायला करू शकता. त्याच्यानंतर तिची ओटी भरा, तिला सौभाग्य अलंकार द्या, जसं की एखादा गजरा, पानाचा विडा, मग ओटी सोबत मेहंदी, नेल पेंट, टिकल्याचं पॉकेट वगैरे जे तुम्हाला पॉसिबल होईल, शक्य होईल ते तुम्ही तिला द्या. नाही शक्य झालं तर घरी बोलवा, हळदी कुंकू लावा, एखादं फूल द्या आणि कपभर दूध प्यायला दिलं तरी चालेल. इतकं साधं सोपं त्याचं उद्यापन आहे. तर हे तुम्हाला कधीपासून करायचंय तर हे तुम्हाला श्रावण महिन्यापासून सुरू करायचं आहे. खूप साधी सोपी अशी पूजा आहे. तर ह्या व्रताबाबत एक कथा सांगितली जाते, ती कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ती कथा तुम्हाला युट्यूबवरती पण मिळेल, गुगलला सर्च केली तरी मिळेल, त्यासाठी काही पुस्तक आणायची गरज नाहीये. त्याच्यानंतर कोणाकडे जर संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकात सुद्धा तुम्हाला ही कहाणी वाचायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला वेळ असेल तर कहाणी जरूर वाचा. आणि मग ताई वेळ नाहीये, जॉब आहे, असे सगळे खूप तुमचे प्रश्न असतात, अडचणी असतात, तर तुम्ही फक्त गोपद्मांची पूजा केली आणि सुट्टीच्या दिवशी जरी कहाणी वाचली तरी चालतं. खूप साधं सोपं असं हे व्रत आहे. तर मी आता ती कहाणी सांगते. तुम्हाला शोधाशोध करण्यापेक्षा तुम्ही पूजा मांडा आणि हा व्हिडिओ तुम्ही लावला तरी चालू शकतं. कहाणी तुमच्या कानावरती पडत जाईल. तुम्ही ते युट्यूबवरती कहाणी लावली तरी चालते. तर आपण कहाणीला सुरुवात करूया. मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवते. एका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या आहेत. ताशे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला. करारे हंकारा, पिटारे दंडोरा. गावात कोणी वानवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोट कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा आणि कीर्तन चालू करा आणि रंभा नाचत्या करा. असा हुकूम झाल्याबरोबर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वानवसा केला नसेल असं त्यांना वाटलं, म्हणून ते सभेतनं उठले. तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली. तिनं काही वानवसा केला नव्हता. मग नंतर कृष्णांनी तिला वानवसा सांगितला. ते म्हणाले, सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 30 म्हणजेच 33 गोपद्म देवांच्या द्वारी काढावीत. तितकीच ब्राह्मणाच्या दारी, पिंपळाच्या पारी, तळ्याच्या पाळी व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष हे व्रत करावं. उद्यापनाच्या वेळी कुवारी का जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी तिला विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा द्यावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे व्रत केलं. पुढे सभेत कळलं की सुभद्रा वानवशाशिवाय आहे. असं समजल्यावर तिकडे दूत गेले आणि जाऊन पाहतात तर तिने वसा वसला होता. पुढे येता येता गावाबाहेर त्यांना एक हत्तीन दिसली. ती वानवशाशिवाय त्यांना दिसली. ती हत्तीन दक्षिणेकडे पाय, उत्तरेकडे डोकं करून निजलेल्या अवस्थेत होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तांबुऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभा देखील नाचत्या केल्या. जसा ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो. हीच 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी ही गोपद्मांची कहाणी आहे. सर्वांनी नक्की वाचावी, ऐकावी आणि हे व्रत करावं. ह्या व्रताचे
अनेक फायदे आहेत त्याच्यामध्ये. जर अचानक एखादं आपल्यावर संकट येणार आहे तर ह्या व्रतामुळे ते संकट टळून जातं. आपल्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर्य भरभरून राहतं. मुलं बाळ सुखरूप राहतात, आनंदी राहतात, त्यांची प्रगती होते. एकंदरीतच काय तर ह्या व्रताचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे सर्वांनी हे व्रत नक्की करा. तर ही होती गोपद्म व्रताची माहिती. कशी वाटली तुम्हाला माहिती नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.